ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सेवक संचानुसार रिक्त अतिरिक्त शिक्षकांची समायोजन प्रक्रिया थांबवावी, जिल्हा मुख्याध्यापक संघ व जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाची मागणी। सन 2024-25 सेवक संचानुसार रिक्त अतिरिक्त शिक्षकांची समायोजन प्रक्रिया थांबवावी या मागणीचे जिल्हा मुख्याध्यापक संघ व जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ यांच्या वतीने लेखी निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर यांना शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली व व्यासपीठ अध्यक्ष SD लाड, चेअरमन राहुल पवार, सचिव RY पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिले। प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे लेखी निवेदन अधीक्षक उदय सरनाईक यांनी स्वीकारले। शैक्षणिक वर्ष 2024-2025 चा सेवक संच 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार झालेला आहे। सेवक संच सध्या शाळांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। सदर सेवक संचामध्ये प्रत्येक जिल्ह्यात 10 ते 15% शाळांमध्ये शिक्षकांची 0 पदे मंजूर झालेली आहेत, तर काही शाळांमध्ये इयत्ता 9वी 10वीच्या गटात 0 पदे आलेली आहेत। काही शाळांची सेवक संच चुकीचे आलेले आहेत। प्रत्येक जिल्ह्याची माहिती घेतली असता दिनांक 15 मार्च 2024 च्या या शासन निर्णयाचा खूप मोठा फटका मराठी शाळांना बसलेला आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने सदर समायोजन प्रक्रियेला काही कालावधीसाठी स्थगिती द्यावी व शासन निर्णयानुसार विद्यार्थी संख्येच्या निकषात बदल करण्यासंदर्भात महामंडळाच्या पदाधिकारी यांच्याबरोबर सहविचार सभा घ्यावी असे पत्र शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांना दिलेलं आहे। तेव्हा पुढील आदेश होईपर्यंत रिक्त अतिरिक्त पदाची मागवलेली माहिती काही कालावधीकरता स्थगिती करावी अशी माहिती केली आहे। या शिष्टमंडळामध्ये BG बोराडे, भरत रसाळे, सुधाकर निर्मळे, राजेश वरक, इरफान अन्सारी, पंडित पवार, शिवाजी कुर्णे, संदीप पाथरे, संभाजी पुजारी, पोपट पाटील आदी उपस्थित आहेत। महानकरी न्यूजसाठी विद्याधर कांबळे, पुलाची शिरोली।